अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला। अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला। आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। माझ्या बौद्ध बांधवांनो, माझ्या माता बांधवांनो, हा व्हिडिओ सविस्तर बघा। हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला हा जो गाणं आहे हे प्रचंड व्हायरल आहे। काय वाटतं तुम्हाला गाण्याबद्दल नक्की कमेंट करा। आणि ह्या गाण्याचा गायक काय म्हणतो बघा हा व्हिडिओ। जय लहुजी, जय भीम, जय संविधान। बांधवांनो, गेल्या 5 वर्षापूर्वी मी एक गीत केलं होतं, परंतु ते गाणं सध्या व्हायरल होतंय आणि त्या गाण्यातील फक्त 2च ओळी कट करून सगळीकडे ते सोशल मीडियावरती पसरवलं जातंय। बांधवांनो, गाणं असं होतं, 7 डफाची जोडीला ज्याने आवाज फोडीला, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला। परंतु ते कसे कष्ट आहेत की अण्णा भाऊने पेरीला भीम एक एक घरात, तेव्हा शिक्षण आलं आज हे मांगाच्या दारात। तेव्हा झाला तू कलेक्टर, तुझा रुबाब वाढीला, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला। जेव्हा बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा अण्णा भाऊ साठेंनी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर दाखवला, जेव्हा बाबासाहेबांचा मार्ग अण्णा भाऊंनी आम्हाला दाखवला, तेव्हा आम्हाला शिक्षणाची वाट कळाली, तेव्हा आम्हाला शिक्षण मिळालं, आम्ही अधिकारी झालो, आमदार झालो, मंत्री झालो आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागलो। ही एका मातंग समाजाची भावना मी या गीतातून पोचवलेली आहे। आणि अण्णा भाऊ स्वतः म्हणतात की जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव, अरे गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसलास काय रवत, अंग झाडून निघवा हेर घे विण्णीवरती धाव मज सांगून गेले भीमराव। अण्णा भाऊंनी आम्हाला बाबासाहेबाचा मार्ग दाखवला। बांधवांनो, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या? 100% नाही तर 1000% बाबासाहेबांचं योगदान आहे। बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला लाल दिव्याची गाडी आली। परंतु अण्णा भाऊने पेरीला भीम एक एक घरात, तेव्हा शिक्षण आलं हे आज मांगाच्या दारात, की अण्णा भाऊने आम्हाला बाबासाहेब दाखवला, तेव्हा आम्ही शिकलो, सवरलो, पुढे गेलो आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागलो। असा या गाण्याचा अर्थ आहे। या गाण्यात मुळीच बाबासाहेबांची अण्णा आणि अण्णा भाऊंची बरोबरी केलेली नाहीये बांधवांनो। कारण बाबासाहेबांची बरोबरी कुणाशी होऊ शकत नाही आणि होणारही नाही। काही लोक, अनेक जण ट्रोल करतायत, त्याच 2 ओळी घेऊन 2 ओळी कापून त्या सगळीकडे फिरवल्या जातात। अनेक ठिकाणी मला त्या ओळीवरती व्हिडिओ बनवतायत, सोशल मीडियावरती टाकतायत। काही लोक तर शिव्या गाळ्या सुद्धा करून तो व्हिडिओ टाकतायत। परंतु आपण पूर्ण गाणं ऐकून न घेता ते गाणं 2 ओळी कापलेलं गाणं तुम्ही फिरवताय। आणि म्हणून जे लोक ते पूर्ण गाण्याची शहानिशा न करता जे गाणं फिरवतायत, त्यांना, ज्यांनी सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ टाकलेत, त्यांना माझं सांगणं आहे की 2 दिवसात आपण त्या गाण्यावर, त्या केलेल्या आपण वक्तव्यावर शिवीगाळी जी केली असेल त्याच्यावरती याची तक्रार मी पोलिसांमध्ये तक्रार करून याची कायदेशीर कारवाई केली जाईल। याची आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे। आपण गलत याचं न पसरवता याची खरी शहानिशा करावी अशी मी विनंती करतो। जय भीम, जय लहुजी, जय संविधान। बघितला ना व्हिडिओ? काय म्हणत आहे गायक? आपण या गायकाला भाव देत नाही। गायक हा मातंग समाजाचा आहे, आपण याला भाव देत नाही। पण गोष्ट काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी यानं गाणं बनवलं। तो त्याचं असं म्हणणं आहे, अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, जग बदलून घाव मज सांगून गेले भीमराव। या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं 1000% म्हणते योगदान लाल दिव्याच्या गाडीला, असं त्याचं म्हणणं आहे। पण म्हणतो माझं एकच म्हणणं आहे, भावा, हे तुझं गाणं आहे, या गाण्यामध्ये काहीच अर्थ दिसून राहिला नाही। या गाण्यामध्ये आम्हाला काहीच वाटत नाही की तू बाबासाहेबाबद्दल बोलून राहिला म्हणून। याच्यामध्ये आम्हाला हे दिसून राहिलेलं आहे की तू फक्त याच्यामध्ये उच्च अण्णाभाऊ साठेंना दाखवलेला आहे, बाबासाहेबाचा कमीपणा केला या गाण्यामध्ये, दुसरं काहीच नाही। तू एक्सप्लेन केलं सगळ्या गोष्टी, तुझं बरोबर आहे सगळंच। कारण बाबासाहेबाच्या मुळे आपण बोलायला लागलो, शिकायला लागलो। अण्णाभाऊची कीर्ती एवढी महान नाही आहे बाबासाहेबाच्या प्रती। बाबासाहेब आंबेडकर सूर्य आहे आणि सूर्याला झाकता येत नसते।
बरोबर नाही काय? पण भावा माझं एकच म्हणणं आहे, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला नेमकं काय आहे तुझे सांगितलं हे आमच्या डोक्यात पटलं. तुम्हाला पटलं काय नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. पण माझं एकच म्हणणं आहे भावा, अशा पद्धतीचे गाणे काढू नको जेणेकरून काय होते की बौद्ध बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहे. आणि ह्या गाण्याच्या मूळ काय आहे की आमच्या बापाने दिलेलं संविधान, आमच्या बापाच्या मूळ लाल दिव्याची गाडी आहे. कोणाच्या बापाच्या मुळे नाही, कोणीच कोणाच्या मुळे म्हणजे आमच्या बापाच्या शिवाय कोणी सगळे कमी आहे माझं मत आहे. आमच्या बापाच्याच मुळे लाल दिव्याची गाडी आलेली आहे. आमच्या बापाच्याच मुळे लाल दिव्याच्या गाडीत बसून राहिलेले आहे आणि आमच्या बापाच्याच मुळे लाल गाडी हे घरासमोर लागलेली आहे. समजलं काय? आणि तुम्ही अजिबात अशा पद्धतीचे गाणे बनवू नका. तुम्हाला गाणे बनवायचे तर बनवा असं म्हणत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीचे गाणे बनवत असाल, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला, काय कष्ट आहे ते सांगा. कुठले कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला ते सांगा मला. अरे त्यांनी फक्त एंडिंगला 2 शब्द बोलून काय केले, जग बदलून घाव सांगून गेले माझे भीमराव. ह्या शब्दामुळे अण्णाभाऊ साठे या जगाला ओळखायला आले, लक्षात ठेवा. आणि बुद्धाची शपथ हे लिहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहे भगवान बुद्ध यांच्या विचाराशी आणि त्यांच्या शपथ ह्या ग्रंथाने बुद्धांशी जुळलेले अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलेले अण्णाभाऊ साठे, त्या कारणामुळे आम्ही अण्णाभाऊ साठेला काहीच म्हणत नाही, कारण त्या महामानवाला महापुरुषाला आम्ही प्रथम जय भीम करतो. पण गोष्ट काय आहे की तू अशा पद्धतीचे गाणे लिहू नको दादा, जेणेकरून काय होते की समाजामध्ये देशभावना पसरतो आणि त्याच्यामध्ये जातीवाद निर्माण होतो आणि याच्यात उच्च नीचता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तू. म्हणजे अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला, कुठले कष्ट आहे ते सांग. पण तू तुझ्या पद्धतीनं सांगितलं कष्ट काय आहे काय नाही, ते कोणाकोणाला पटलं, ते कोणाकोणाला नाही. पण गोष्ट काय, अशा पद्धतीचे गाणे बनवू नको, कारण सगळ्यात मोठा आमचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर आहे, कोणीच नाही याच्यापेक्षा मोठा. आम्ही सगळ्यात मोठा आमचा बाप मानतो ह्या भारतात, कारण आम्ही कोणालाच मानत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचा बाबासाहेब आंबेडकर, आम्ही मग कोणाला मानत नाही. का नाही मानत? कारण बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा हा आम्हाला काय देतो, स्वाभिमान देतो, जगण्याचा अधिकार देतो, लढण्याचा अधिकार देतो. कळलं का भावा? अण्णाभाऊ साठेंची कीर्ती महान आहे, लहुजी वस्ताद साहेबांची पण कीर्ती महान आहे. पण गोष्ट काय आहे की आपल्या आपल्या प्रति सगळ्या महापुरुषांनी कामं केलेली आहे. आम्ही महापुरुषांना कधीही आम्ही वाईट म्हणत नाही. पण तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे वाक्य वापरत असाल तर हे चुकीचं आहे, हे माझं मत आहे. बरोबर नाही का? कारण कुठल्याही महापुरुषाने आपल्या प्रति आपल्या काळामध्ये आपल्या प्रति चांगले चांगले कामं केलेले आहेत. अण्णाभाऊ साठे असो, लहुजी उस्ताद असो, कुठलाही महापुरुष असो, त्यांनी आपल्या प्रति चांगले चांगले कामं केलेले आहे आणि आपल्या प्रति त्यांनी चांगले कामं करून योगदान देऊन आपल्या समाजाला काहीतरी रस्ता दाखवलेला आहे, साध्य करण्याचा एक नियंत्रण दाखवलेलं आहे की तुम्ही आमच्यासारखं करा. पण आपण अजूनही लहुजी वस्ताद साहेबांसारखं आपण करून काय राहिलो नाही, अण्णाभाऊ साठे यांच्यासारखं आपण करून राहिलो नाही. आपण फक्त काय आहे की त्यांना डोक्यात नाचून राहिलं, डोक्यात घेतलं नाही. कारण अण्णाभाऊ साठेने एंडिंगला सांगून गेले, जग बदलून निघा माझं सांगून गेले भीमराव. एवढा भीमराव आंबेडकर त्यांनी सांगितला की जग कसं बदलायचं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. हे त्यांच्या फकीरा कादंबरीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि ही फकीरा कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी वाहणारे अण्णाभाऊ साठे. आणि गायका तुला मी एकच सांगतो दादा, कशा पद्धतीचे गाणे बनवू नको, कारण त्या गाण्यामध्ये आम्हाला आमचा बाप दिसत नाही. आमच्या बापाच्या पेक्षा जास्त वाटून राहिलेले अण्णाभाऊ साठे या गाण्यामध्ये. त्या कारणामुळे भावा, तर काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.